इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आता सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत आणि सोलापूरच्या करमाळा तालुक्यातल्या कोर्टी इथं अजित पवारांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेतकऱ्यांबरोबर संवाद साधलेला आहे आणि अजून 2 दिवस मुसळधार पाऊस होईल अशी एक शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनानं शेतकऱ्यांना इथून पुढे सतर्क राहावं अशा सूचना केलेल्या आहेत आणि नुकसान मोठं असून पंचनाम्याला वेळ लागेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। इथं जरा आम्हाला पंचनामे करण्याच्या करता थोडंसं वापसा आला पाहिजे। चिखलात जाऊन तिथं काही पंचनामे करता येणार नाही, तरी देखील आम्ही ड्रोननी किंवा साधारण बाबा कुठला एरिया जास्त गेलाय ते बघून करू। आमचा काल निर्णय झालेला आहे की तातडीनं पंचनामे करायचे। तुम्ही त्या बातम्या वाचल्या की तुम्ही म्हणाल तातडीनं करायचे, म्हणायचं अजून कोणी येतच नाही। आधी पहिल्यांदा आत्ता जसं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की बाबा दादा हे तलाव फुटेल, त्या तलावाला जरा धोका निर्माण झालेला आहे, तो पहिल्यांदा दुरुस्त करा। अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू। जिथं कुठं अजून एखादं JCB पोकलँड लावून पाणी काढून द्यायचं आहे त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालं त्याचा पंचनामा करू। त्याला कशातनं नंतर ग्रामसचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू।